नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविला असे प्रतिपादन विश्वास पाटील यांनी व्यक्त केले। 7 राजेशाहींना लढा देणारा संभाजी महाराज कर्तृत्वान राजा होता। सह्याद्री हेच वस्त्र असं समजणारे राजे होते। राष्ट्रासाठी त्यांनी बलिदान दिलं। कमी वयात प्रचंड पराक्रम घडवणारा हा एकमेव राजपुत्र होता। संभाजींबद्दलचा चुकीचा इतिहास पुढे आणला आहे। त्यांच्यावर 87 नाटके लिहिली असून त्यातील एक नाटक वगळता इतर मधून फक्त त्यांच्याविषयी चुकीचा संदेश देत बदनामी करण्यात आली आहे। संभाजी महाराजांनी परस्त्री यांना वाकड्या नजरेनं अथवा त्यांच्या मागे कधीच गेलेले नाहीत। त्यांच्याविषयी नाटकामधून चुकीचे लिहिलं गेलेलं आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे असं प्रतिपादन विश्वास पाटील यांनी केलं। किर्लोस्कर सभागृहात लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त शिव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली। त्या व्याख्यानमालेस रविवारी प्रारंभ झाला। या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना विश्वास पाटील बोलत होते। स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले त्यावेळेला त्यांचं वय फक्त 22 होतं आणि राष्ट्रासाठी त्यांनी बलिदान केलं त्यावेळेला त्यांचं वय 32 होतं, 31-32 होतं। म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढा प्रचंड पराक्रम घडवणारा राजपुत्र जगाच्या पाठीवर कुठे झालेला नाही। मला सांगायचं आहे की मित्रांनो, ह्या महाराष्ट्राचं राजकारण करताना, समाजकारण या देशाचा विचार करताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या राष्ट्रासाठी जगायचं कसं हे शिवचरित्र वाचून तुम्ही ठरवा आणि या राष्ट्रासाठी मरायचं कसं याचा वस्तुपाठ तुम्ही संभाजी राजांकडून शिका। छत्रपती संभाजी आणि शिवाजी राजे हे खऱ्या अर्थी आमच्या आभाळातले नभांगणातले चंद्रसूर्य आहेत आणि आपल्या अनेक तारखा माता येसुबाई सारख्या असतील, दुर्गाबाई सारख्या असतील, कमळजा सारख्या यांनी हा महाराष्ट्र जगवलेला आहे आणि टिकवलेला आहे, घडवलेला आहे आणि हा महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। व्यासपीठावर लोकमंगल बँकेचे अध्यक्ष सुभाष देशमुख, उपाध्यक्ष प्राध्यापक शंकर साळुंके, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदींसह संचालक अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते।
आजच्या शिवव्याख्यान मालेच्या निमित्तानं आपल्या समोर बोलायला मी उभा आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, मंचावरील प्रतिष्ठित आणि विशेषतः नामदार सुभाष बापू देशमुख, मला आठवतं 4-5 वर्षापूर्वी असंच 3-4 वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाण सभागृह बोर्ड जवळचं, मंत्रालयाजवळचं भरलेलं, तिथं देशमुख साहेबांचा सत्कार झाला होता. राज्यपाल विद्यासागरजी यांच्या उपस्थितीत आणि त्या ठिकाणी त्यांच्याबाबत बोलायचं भाग्य मला लाभलेलं होतं. त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलेलं होतं आणि त्या आधीपासून त्यांचा परिचय मात्र माझ्याकडे सर्व दिशातून पोचत होता. आज एवढी महनीय व्यक्ती या समारंभाची अध्यक्ष असावी याचा मला खूप आनंद वाटतोय. आता बोलता बोलता त्यांनी एकच गोष्ट मला सांगितली की माझ्या संस्थेमार्फत नोकऱ्या देण्याऐवजी, नोकरदार घडवण्याऐवजी मालक लोक घडवायची माझी भूमिका असते. तर काय करायचं, मी मुंबईमध्ये कलेक्टर म्हणून सुद्धा जवळजवळ 3.5 वर्ष काम केलेले आहे. माझे गावाकडची मुलं नोकरीसाठी वगैरे यायची, खूप नोकऱ्यांनी लावल्या लोकांना, पण त्यांचं म्हणणं असतं की शिपायाची का होईना पण नोकरी पाहिजे, पक्की नोकरी पाहिजे. म्हणजे शिपाई व्हायला तयार आहे, ड्रायव्हर व्हायला तयार आहे, पण त्यात पुन्हा सरकारी शिक्का असला म्हणजे चालेल का, तर 11 ते 5 एकदा ड्युटी केली की मग कंगवा घेऊन रस्त्यावरून बाहेर फिरायला तयार. तेच गुजराती किंवा इतर प्रदेशातले व्यापारी रात्री 12-1 वाजेपर्यंत बसतील आणि नोटा मोजतील, हिशोब करतील. आपल्याकडे काही नाही, 5 वर्ष काय असेल ते त्या गुत्त्यावर जाऊन खर्चून येतो. ही आपली भूमिका आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मालक मंडळी घडवण्याच्या दृष्टिकोनातून सुभाषजींचं जे कार्य आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांनी शिवकाळाचा अभ्यास केलेला आहे, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, काय भारतामध्ये त्यावेळेला किती राजे होते, महाराष्ट्रात सुद्धा खूप राजे होते, अजून सुद्धा अनेक सरदार दरकदार अजून सुद्धा आडनाव राजे लावतात किंवा स्वतःला राजे समजतात, पण ते राजे होते गुलाम. कोण विजापूरकरांचा, कोण अहमदनगरकरांचा, कोण मोगलांचा, कोण याचा आणि त्याचा. छत्रपती शिवराय एकच होते की जे कुणाचे गुलाम नसताना त्यांनी सगळ्या जगाला सलाम केला. मित्रांनो, व्याख्यानाच्या सुरुवातीलाच एक महत्वाची मला आठवण करून द्यायची आहे की तुमच्याकडे आमचे मित्र कुलकर्णी हे चांगला फिल्म क्लब चालवतात, मनोज. अनेक उत्तम सिनेमे तुम्ही पाहिले असतील, त्यातल्या त्यात हाफ मेटल जॅकेट किंवा दी अर्थ अँड दी हेवन, द प्लॅटून, हे सगळे सिनेमे पाहिले असले तर ते सिनेमे कशावर आहेत, तर व्हिएतनामच्या युद्धावर. नोव्हेंबर 1955 साली व्हिएतनामचं युद्ध सुरू झालं आणि 1975 पर्यंत सलग 20 वर्ष. आणि ते युद्ध होतं कोणामध्ये, तर व्हिएतनाम सारखा पूर्व आशियातला एक छोटासा येऊनाचा देश आणि दुसऱ्या बाजूला अखंड अमेरिका. एका वेळेला पक्षांसारखी 400, 500 हेलिकॉप्टर्स यायची, 200 विमाने यायची आणि त्या व्हिएतनामला जाळून टाकायची. असं 20 वर्ष जाळला गेलेला आणि तरीही शरण आलेला देश अमेरिकेपुढं म्हणजे व्हिएतनाम. आपले एक चांगले राजकारणी महाराष्ट्रातले तरुण तुरकर मोहन दारिया, जनता पार्टीच्या काळात भारताचे ते केंद्रीय मंत्री होते, व्यापार मंत्री होते. त्यांनी मला 2-3दा व्याख्यानाच्या वेळी आणि खासगी ती आठवण सांगितली की एकदा व्हिएतनाम वरून त्यांचे अध्यक्ष आणि 2-3 मंत्री आले होते. भारताच्या शिष्टाचार विभागाने त्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये सांगितलं आणि त्यांनी सांगितलं हा लाल किल्ला असा आहे, त्याचा बुरुज असा आहे, दिवाणे आम ही, दिवाणे खास ही. त्यांनी फक्त 7-8 तास ऐकून घेतलं आणि पुढचा प्रश्न विचारला, बट वेअर इज रायगड? त्यांना काय कळेना, दाखवणाऱ्या की त्यांना काय रायगडचं पटलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भारतातून बाहेर जाण्यापूर्वी आम्हाला एकदा रायगड डोळे करून पाहायचा आहे. आणि त्यावेळेला त्यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना सांगितलं
की ज्या वेळेला आम्ही अमेरिकेविरुद्ध लढायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला माहिती होतं की आम्ही खूप तटपुंज आमच्याकडे साधन सामग्री आहे, आमच्याकडे शस्त्रवस्त्र खूप आहेत आणि आव्हानासारख्या अमेरिकेविरुद्ध जर लढायचं झालं तर मग कसं लढू. म्हणून आम्ही जगाचा सगळा इतिहास वाचला आणि त्यावेळेला आम्ही सगळे थांबलो ते शिवचरित्रापाशी आणि शिवचरित्रापासून आम्ही प्रेरणा घेतली आणि ठरवलं की आम्ही अमेरिकेला अंगावर घेतो आणि आम्ही घेतली. आम्ही लढलो भिडलो पण रडलो नाही, शरण आलो नाही आणि याची मुख्य प्रेरणा म्हणजे शिवाजी आणि रायगड आणि म्हणून आम्हाला रायगड बघायचा आहे. आणि मग त्यांना शिष्टमंडळ घेऊन आलं आणि रायगड दाखवला. मित्र हो, रायगड ही एक काहीतरी वेगळी जादू आहे. समाजामध्ये कुठलाही माणूस एखाद्या मतदारसंघात वाढायला लागला जर हुशार राजकारणी काय असतात तो आपला ऐकत नाही तर दुसरा ऐकत तयार म्हणजे त्या तालुक्यात ते अडकून पडावं, जिल्ह्यापर्यंत किंवा त्याच्या पुढे येऊ नये. आणि अशा खेळी मध्ययुगामध्ये सुद्धा खेळल्या जायच्या. आणि औरंगजेबाला ज्या वेळेला कळलं की शिवाजीला आपण नमवू शकत नाही आणि शिवाजी समोर आम्ही म्हणजे शरण किंवा पराभूत होऊ शकत नाही आणि शिवाजीला जर महाराष्ट्रात खेळवत ठेवायचा तर आणखी एक शिवाजी आपण तयार केला पाहिजे. तो शिवाजीला शिवाजी भिडेल आणि त्यांना मात्र एक चांगला मनुष्य मिळाला, चांगला योद्धा मिळाला. त्याचं नाव नेताजी पालकर. आणि नेताजी पालकर आणि शिवाजी महाराजांचं पन्हाळा जिंकताना छोट्याशा गोष्टीवरनं भांडण झालं. नेताजी चिडले, इथे विजापूरला आले, विजापूर करून नंतर मोगलाईत गेले आणि औरंगजेबानं एवढी मोहिनी घातली की नेताजी पालकराला आपला धर्म बदलायला लागला. तो कुली खान झाला. अली कुली खान म्हणजे नेताजी पालकर. आणि त्याला चांगला तयार करण्यासाठी त्यांनी पेशावर आणि अफगाणिस्तानच्या बाजूला पाठवला. पुढे 1-2 दिवस 4-10 महिने नव्हे तर 10 वर्ष हा कुली खान, अली कुली खान तसा नेताजी पालकर हा पेशावरला मोगलांची चाकरी करत होता, म्हणजे सरदार होता, हे विसरून चालणार नाही. आणि ज्या वेळेला औरंगजेबाला खात्री झाली, काय खात्री झाली की हा बाटगा आता आपण एवढासा करून टाकलेला आहे, आपल्याचं करून टाकलेला आहे की हा आपल्यापासून फुटू शकत नाही आणि म्हणून त्याला पाठवा शिवाजीवर. आणि मग हा नेताजी पालकर रायगडला आला. रायगडच्या जवळ माणगाव नावाचं गाव आहे, तिथं गांगोली नावाचं गाव आहे, तिथे शाहू महाराजांचा जन्म झाला. रायगड जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या दिशा कोणातून वेगवेगळा दिसतो, हा एक वेगळा विषय आहे. पण गांगोली पासून जर रायगड बघितला तर रायगड कसा दिसतो, एखादा हत्ती पुढचे पाय मुडकून आरामात बसावा तसा तो रायगड दिसतो. आणि गांगोलीला आल्यावर 10 वर्षानंतर नेताजी पालकरनी फक्त रायगड बघितला होता. आणि रायगड बघितल्यावर सोसायटीच्या वाऱ्यासारखा तो धावत पळत गेला आणि पळतच रायगड चढला आणि महाराजांना दरबारात जाऊन भेटला, नव्हे त्यांच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, महाराज या रायगडाशिवाय मी जगू शकत नाही, या मातीशिवाय मी राहू शकत नाही, पुन्हा मला तुमच्या धर्मात घ्या आणि पुन्हा मला तुमच्या कर्मात घ्या. एक लक्षात ठेवा, शत्रूंनी आपला एखादा भाऊबंद किती मोठा केला आणि शेवटी त्याला तयार करून आणलं आणि सांगितलं की घाल याला आपल्या आईला गोळी, तर तो घालू शकत नाही. त्याचप्रमाणे ही रायगडची जादू आहे. मला आठवतं 2005 साली मुंबईमध्ये मोठा प्रलय झालेला होता, खूप पाऊस पडत होता. मी रायगडला सेवा होतो. महाराष्ट्राच्या संपादकांनी सांगितलं रायगडवर काहीतरी उलटा सुलटा प्रकार घडलेला आहे, तुम्ही जाऊन पहा. प्रचंड पाऊस होता. एरवी अलिबागवरून रायगडला पोचायला 2 तास लागतात. त्या दिवशी आम्हाला 4.5-5 तास लागले, कारण ओढ्यांच्या नद्या झाल्या होत्या, प्रचंड पाऊस होता. रायगडाजवळ गेलो तर तो विजेचा पाळणा, ज्याला आपण रोपवे म्हणतो, बंद होता. रात्री चढायला सुरुवात केली. 1.5-2 तासानंतर आम्ही महाराजांच्या म्हणजे शिवाजी राजांच्या समाधी समोर जाऊन पोहोचलो. तक्रार काय होती तर तक्रार अशी होती की त्या दिवशी मोठा उल्कापात झाला होता किंवा विजांचा लखलखाट झालेला होता आणि महाराजांच्या समाधी बोलला काहीतरी नासधूस झालेली होती, डॅमेज पोचलेला होता आणि ते पाहण्यासाठी मी रायगडच्या अध्यक्षाला घेऊन शिव म्हणून गेलेलो होतो. मी ज्या वेळेला महाराजांच्या समाधी समोर रात्री 2:30 वाजता उभा होतो, असा प्रचंड धुवाधार पाऊस
सुपानं पाणी कोसळावं तसं मध्येच लखलखणारी वीज आणि त्या लखलखत्या विजेच्या त्या तळपत्या प्रकाशामध्ये दिसणाऱ्या महाराजांची ती समाधी, त्या समाधीकडे मी पाहत होतो, तिचं दर्शन घेत होतो. त्यावेळेला माझ्या अध्यक्षांनी मला विचारलं की पाटील साहेब, तुम्ही कादंबरीकार आहात, इतिहासाचे विद्यार्थी आहात, सांगा हो असं काय घडतं. काय घडतं तर गेल्या 20 वर्षात त्याच्या आधी किमान 5 वेळा त्या समाधीवर वीज येऊन कोसळलेली होती. आणि अध्यक्ष मला म्हणाले की सांगा तुम्ही, नेमकी वीज सगळ्या जागा सोडून इथं रायगडावरच का येते आणि महाराजांच्या समाधीवरच का कोसळते. मग मी माझ्यातल्या इतिहासाच्या विद्यार्थ्याचा, साहित्यिकाचा उपयोग करून घेतला आणि त्यांना मी म्हटलं की अहो अध्यक्ष महाराज, असा कसा वेड्यासारखा प्रश्न विचारता. या रायगडच्या भूमीमध्ये जगातला एक सर्वात महान असा योद्धा, महापुरुष, जो लोक कल्याणकारी पुरुष आहे, जो त्यागी पुरुष आहे, असा महान त्यागी पुरुष कायमचा या भूमीमध्ये विसावलेला आहे. ही कल्पना आभाळातल्या वीजबाईला असल्यामुळं ती आधीमध्ये अशी लखलखून उठते आणि महाराजांना मुजरा करण्यासाठी आभाळाच्या कडा सोडून रायगडावर, या रायगडाचा महिमा आहे. कोकणातल्या एका कवीने सांगितलेलं आहे किंवा तुम्हालाही प्रश्न पडेल की आपण कुठल्या धामाला जावं, 4 धामापैकी कुठल्या तीर्थक्षेत्राला जावं, काशीला जावं, रामेश्वरला जावं, कुठे जावं. तर त्या कोकणातल्या कवीने आमच्या उत्तर दिलेलं आहे जुन्या पिढीतल्या की मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, या आवाजाने रायगडनं देखील त्याला. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही कुठलीही तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल, पण तुमचं जन्म पावन व्हायचं असेल तर तुम्ही रायगडला भेट दिली पाहिजे. अशी भूमी आहे. आणि या भूमीमधून जन्माला आलेले 2 महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरे संभाजीराजे. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या खाणी गावागावामध्ये अनेक नाटकं, बेछूट प्रकार या छत्रपती संभाजी महाराजांच्या भोवती लिहिला गेलेला आहे. मला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे एका प्रसंगाची की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हयात होते, ते रायगडावर नव्हे राजगडावर होते, महाराष्ट्र चालवत होते. त्यावेळेला औरंगजेबानं दिल्लीवरून, आग्र्यावरून महाराष्ट्रावर फक्त 2 सरदार पाठवलेले होते. एकाचं नाव मिर्झा राजा जयसिंग आणि दुसऱ्याचं नाव दिल्लेर खान. फक्त 40 ते 45 हजाराची फौज होती. एवढी फौज आणि 2 सरदार असताना आणि थोरले महाराज हयात असताना मराठ्यांना या 2 सरदारांनी एवढं मेटाकुटीला आणलेलं होतं की अगदी नाईलाजानं, मनात नसताना छत्रपती शिवरायांना पुरंदरचा नामुष्कीचा तह करावा लागलेला होता. थोरल्या महाराजांना स्वराज्यातले 23 किल्ले लिहून द्यावे लागलेले होते आणि महाराजांच्या मनात नसताना राजांना, औरंगजेबाला जुलमाचा रामराम करण्यासाठी महाराष्ट्र सोडून आग्र्याला जावं लागलं होतं. आग्र्याला यायला औरंगजेबानं भाग पाडलेलं होतं. ही कधीची परिस्थिती? ही महाराज हयात असतानाची. महाराज एक सामर्थ्यवान पुरुष इथं भूमीत असताना आणि हनुमान जयंतीला 1680ला महाराजांचं निधन झालेलं आहे, महानिर्वाण झालेलं आहे. आणि महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. कसा चालून आला? फक्त 2 सरदार नव्हे, 33 सरदार, त्याचे स्वतःचे 3 शहजादे म्हणजे राजकुमार आणि असे 40,000 वगैरे सैन्य नाही, एकूण 5 लाखाची फौज आणि 4 लाख जनावर. तुम्ही शेतकरी वर्गातले आहात, घरामध्ये 10 किंवा 12 म्हशी बांधायच्या झाल्या तर तिला केवढा मोठा गोठा लागतो. आणि ज्या वेळेला 4 लाख जनावरांचा तळ पडत असेल तेव्हा तो केवढा मोठा तळ असेल. इतिहास असं सांगतो की औरंगजेबाचा ज्या वेळेला तळ पडायचा, औरंगजेबाच्या मध्ये त्याचा मुक्काम असायचा तळाच्या मधोमध, त्यावेळेला औरंगजेबाचा घेर फौजेचा हा 30 ते 35 किलोमीटर पसरायचा. म्हणजे एवढं प्रचंड सैन्य महाराष्ट्रावर चालत आलं होतं. आणि मग मी इतिहासाला पुन्हा पुन्हा उलटा पालटा करून विचारतो की बाई इतिहासा, एवढा मोठा औरंगजेब आल्यानंतर पुढे 9 वर्ष
औरंगजेबाच्याला भिडणारी महाराष्ट्रातली तलवार कुठली. आणि त्यावेळेला इतिहास मला सांगतो की औरंगजेबाच्या 5 लाख फौजेचा मुकाबला करणारी आणि औरंगजेबाला विजयाच्या आसपासही पोचू न देणारी महाराष्ट्रातली एकच मर्दानी तलवार होती आणि ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे. वयाच्या 22व्या वर्षी आमची मुलं काय करतात लोक, छत्रपती शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यावेळेला त्यांचं वय फक्त 22 होतं आणि राष्ट्रासाठी त्यांनी बलिदान केलं. त्यावेळेला त्यांचं वय 32 होतं, 31-32 होतं. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढा प्रचंड पराक्रम घडवणारा राजपुत्र जगाच्या पाठीवर कुठे झालेला नाही. आणि असं असताना सुद्धा मग कधी तुळसा कधी हौसा आणखी एक काय प्रकार आहे. हा अत्यंत निंदाजनक प्रकार आहे. नाटककारांना वाटतं बिचाऱ्यांना नाटकात चांगले रंग भरावे म्हणून कोणतरी कलपुरुष दाखवावा म्हणून त्याला नेमके संभाजी महाराजांचे सापडायचे. मराठीमध्ये संभाजी राजांच्यावर जवळजवळ 87 नाटकं लिहिलेली गेलेली आहेत. दुसऱ्या कुठल्याही विषयावर एवढी नाटकं लिहिलेली नाही. कोकणातल्या एका मुलीनं केसरकर नावाची जे पहिलं नाटक लिहिलेलं होतं तेच उत्तम नाटक आहे. बाकी सगळी बेचूट नाटक आहे. विशेषतः दुर्दैवानं पानिपतचा उल्लेख करताना कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय आती तसे मराठी इलचे लढले कलित लढले पानपती असे म्हणणारे राम गणेश गडकरी आपले भाषा प्रभू. पण दुर्दैवाने त्यांच्या हातून सुद्धा राजसंघासारखं एक नाटक आणि त्या नाटकामध्ये अत्यंत चुका आणि संभाजी महाराजांना अत्यंत दूषणं सुद्धा दिली गेलेली आहेत. अगदी ती या लेवलपर्यंत की स्वराज्याची मोळी करून मोळीला पातोरा लावणारा राजकुमार. कदाचित त्यावेळेला कागदपत्र कमी असतील, उपलब्ध नसतील. तीच रियासतकारांची अवस्था झालेली आहे. रियासतकारांनी तर आपल्या पुस्तकाचं नावच उग्र प्रवृत्ती संभाजी असं दिलेलं आहे. दुर्दैवाने या गोष्टी घडल्या आणि अजून सुद्धा संभाजी महाराजांना दोष दिला जातो, त्यांना बदफैली ठरवलं जातं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तेच बिचारे रात्री कुठल्या तरी बाईची गाणी ऐकून यायचे आणि स्वतःच कुठला तरी बेगडी राजाचा वेश पांघरून त्याच कैपामध्ये दारूच्या धुंदीत त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत. संभाजी महाराजांना पायांच्या माड्यावर चढायला वेळ नव्हता. हेच मराठी नाटककार चढायचे आणि ते तिथलं काहीतरी घाणेरडं संभाजी महाराजांच्यावर लिहायचे नावावर. हा दुर्दैव आहे. संभाजी महाराजांच्यावरचे प्रमुख आरोप केले जातात. महत्वाचा आरोप की आपल्या वडिलांना न जुमानणारा मुलगा, बंडखोर, बेबंदशाही, वडिलांना पाण्यात बघणारा आणि एवढ्या महापुरुषाच्या पोटी आलेला एवढा क्षुद्र मुलगा, अशा तऱ्हेचं चित्र आहे. हे खूप विचित्र आहे. जर इतिहासातले पुरावे पाहिले तर ॲब कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी आला होता. अनेक इंग्रजांचे पुरावे आहेत. त्या इंग्रजांच्या लिखित पुराव्यात फ्रेंचांच्या बकरीमध्ये असं लिहिलेलं आहे की शिवाजीचा पुत्र संभाजी हा शिवाजीपेक्षा जास्त तेजपुंज आहे, खूप शूर आहे आणि शिवरायांनी कायम त्याच्यासोबत 12 ते 15,000 घोडी ठेवलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही परदेशी प्रवासी रायगडावर जातो त्यावेळेला महाराज पहिल्यांदा विचारतात की तुम्ही बाळ शंभूला भेटून आला का, त्याच्याशी चर्चा करा आणि मग माझ्याशी चर्चा करा. 1671 ते 75-76 पर्यंत किंवा त्या काळामध्ये आधी रायगडचा मुलकी कारभार हा 4 ते 5 वर्ष जिजाऊ साहेबांनी पाहिलेला आहे. आणि त्यानंतर शिवरायांच्या काळात मुलकी कारभार हा शंभूराजांनी पाहिलेला आहे. कोलारला सोन्याची खाण आहे इथं कर्नाटकात, पण तेवढ्यापुरतं कोलार प्रसिद्ध नाही. कोलार ही संभाजी महाराजांची राजधानी होती आणि ते त्या ठिकाणी अनेकदा जायचे. महाराजांनी अनेक ठिकाणी आपली तलवार गाजवून दाखवली होती. एवढंच कशाला 12 मे 1666 या दिवशी आग्र्याला औरंगजेबाच्या समोर ज्या वेळेला छत्रपती शिवराय गेले होते त्यावेळेला 8.5 ते 9 वर्षांचे शंभूराजे त्यांच्या सोबत होते.
आणि शिवरायांचा अपमान झालेला पाहून त्या दरबारामध्ये सिंहासारखी गर्जना देणारा हा शिवपुत्र शंभू होता. महाराजांनी बादशाला सांगितलं होतं. महाराजांना ज्यावेळेला पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं त्यावेळेला महाराजांना राग आला. त्यांनी विचारलं की मेरे सामने एक कौन खडा आहे. तर त्यांना सांगितलं की जसवंत सिंग आहे, महाराजा जसवंत सिंग. तर त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणाले, अरे याचा आंबे का फाडा आणि याची पाठ बघा, त्याच्या पाठीवर ज्या नख्या दिसतील किंवा तलवारीची टोकं दिसतील ती पुरंदरच्या पायथ्याला माझ्या सैनिकांनी उडवलेले ते चरे आहेत. आणि अशा मूर्ख लोकांच्या पंक्तीला मला खडं करतात. आणि त्या ठिकाणी महाराज निघून आलेले आहेत. म्हणजे 8.5 ते 9 वर्षाच्या मुलाला राजकारणाचे धडे छत्रपती शिवरायांनी दिलेले आहेत. त्यानंतर मोगलांचे मनसबदार म्हणून काही काळ ऑफिशियली त्यांनी काम केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या तर्फे. आणि ज्या वेळेला शंभूराजे 18-19 वर्षाचे झाले, दक्षिणेची मोहीम निघाली, त्यावेळेला मात्र शिवाजी महाराज शंभूराजांना बरोबर का घेत नाही? काय कारण होतं? बरोबर घेतलं नाही. त्यांना रायगडावरही राहू दिलं नाही. रायगडावर राजकुमार असून राहायचं नाही म्हणे, जा आणि ते श्रृंगारपुरामध्ये कोकणामध्ये जाऊन तिथे तुम्ही राहा. म्हणजे एवढा तेजपुंज राजकुमार ज्याला सोबत घेतलं नाही, राजधानीतही राहू दिलं नाही, कोकणात आखडून दिलं. आणि मग एक बंडखोर मन असतं, ते मन पेटल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला सिनेमातून, नाटकातून, टीव्ही सिरियल मधून दाखवलं जातं की ही शिवाजी महाराजांची चाल होती आणि महाराजांनी मुद्दाम मग ते राजकारण करून पाठवलं. झूट गोष्टी आहे. भांडण झालं होतं ही गोष्ट आहे, पण भांडण झालं त्यापेक्षा भांडण मिटलं कुठल्या मुद्द्यावर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहिमेचा अनुभव घेतला आणि एकूण राजकारभार पाहिला त्यावेळेला महाराजांच्या लक्षात आलं की माझा उत्तराधिकारी फक्त शंभूराजा आहे आणि त्याच्याशिवाय कोणी असू शकत नाही. आणि मग महाराजांनी शंभूराजांना पत्र पाठवली होती. 7-8 महिन्यामध्ये त्या दिलेर खान किती कावेबाज आहे हे सगळं संभाजी महाराजांना काढलेलं होतं. मला मुद्दाम या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की मराठ्यांचा इतिहास मित्रांनो हा फक्त तलवारीने, रक्ताने, शौर्याने पावन झालेला नसून हा माता भगिनींच्या अश्रूंनी, त्यागाने आणि हुंदक्याने अधिक मोठा झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं दाखवलं कसं? काही जण म्हणतात आता प्रभू रामचंद्रासारखे संभाजीराजे सुद्धा एकपत्नी होते. खोटी गोष्ट आहे. छत्रपती संभाजीराजांच्या 2 पत्न्या होत्या, 2 स्त्रिया लग्नाच्या पत्नी. एक म्हणजे दुर्गाबाई आणि दुसऱ्या महाराणी येसूबाई. दुर्गाबाई होत्या त्या जाधवांच्या कुळातल्या वाई जवळच्या. आणि ज्यावेळेला महाराज दिल्लेर खानाकडे गेले त्यावेळेला राणू अक्का आणि दुर्गाबाई होत्या. आणि दुर्गाबाईंना त्यावेळेला दिवस गेलेले होते. आणि ज्यावेळेला शिवाजी महाराजांची पत्र आली, खलित आले, त्यावेळेला कसं जायचं स्वराज्यात? मोठा कठीण प्रसंग होता. त्यावेळेला राणू अक्का आणि दुर्गाबाईंनी सांगितलं की लाख मिळे तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा उरला पाहिजे. तर स्वराज्याचे पोशिंदे शंभूराजे तुम्ही होऊ शकता आणि तुम्हीच जायला हवं. पण आपली गर्भारशी पत्नी बघून महाराजांचा पाय निघत नव्हता. त्यावेळेला या दुर्गाबाईंनी सांगितलं की स्वराज्याचा दिवा आणि छत्रपतींचा वारस हा छत्रपतींकडे पोहोचला पाहिजे. तुम्ही आमच्या मिथ्या मायेमध्ये गुंतू नका आणि तुम्ही निघून जा. ही वस्तुस्थिती आहे. पुढे यात म्हणजे तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, अरे ब्रिटिश काळामध्ये किंवा याच्या आधी आपण म्हणायचो याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काय होती काळ्या पाण्याची शिक्षा? म्हणजे फक्त 12 वर्ष तुरुंगात जाऊन, 12 म्हणजे मोठीच झाली, 12 वर्ष तुरुंगात जाऊन राहायचं म्हणजे त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असं म्हणायचं. पण मराठ्यांच्या या राजस्त्रिया, या महामाता, या येसूबाई जवळजवळ 30-31 वर्ष औरंगजेबाच्या आणि त्यांच्या वारसांच्या तुरुंगात होत्या. आणि दुर्गाबाई जवळजवळ 40 वर्ष तुरुंगात होत्या किंवा बंदीखान्यात होत्या. जरी त्या ठिकाणी बादशाहांनी त्यांना राजस्त्रिया म्हणून वागवलं असलं तरी तुरुंग हा मित्रांनो शेवटी तुरुंग असतो. आपल्या आयुष्याची 40 वर्ष जर परक्यांच्या तुरुंगामध्ये जात असतील तर यासाठी वाईट गोष्ट काय?
किंवा यासारखी त्यागाची दुसरी परिसीमा काय, त्याला पुरावे काय कोणी म्हणेल. तर ज्या वेळेला दिल्लीवरून पहिल्यांदा शाहू महाराजांना सोडलं, ते सातारला आले. सातारला आल्यानंतरही येसुबाई जवळजवळ 7 ते 8 वर्ष दिल्लीलाच होत्या. आणि ज्या वेळेला पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना दिल्लीला पाठवलं शाहू महाराजांनी, आणि ज्या राजस्त्रियांना आणायची यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये 2 नंबरला दुर्गाबाईंचं नाव आहे, दुर्गाबाईंचं. 1 नंबरला येसुबाईंचं आहे आणि घरातल्या सर्व राजस्त्रियांचं आहे. एवढंच नव्हे तर संभाजी महाराजांनी सुद्धा आपली शत्रूच्या कैदखान्यात जन्माला आलेली मुलगी, जिचं नाव कमळच्या, त्या राजकुमारीला परत मिळवण्यासाठी आणि आपल्या धर्मपत्नीला आणि सख्या बहिणीला परत आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. नगरच्या किल्ल्यावर या दोघींना ज्या वेळेला तुरुंगात टाकलेलं होतं, हंबीरराव मोहिते, या हंबीरराव मोहित्यांनी 3 ते 4 वेळेला नगरच्या किल्ल्यावर ससैन्य मोठी मोठी आक्रमण 20-25 हजार सैन्य घेऊन तो किल्ला पाडायचा प्रयत्न केलेला आहे. पण दुर्दैवाने तो किल्ला पडलेला नाही. जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं की मराठे या राजस्त्रियांसाठी नगरच्या किल्ल्यावर हमले चढवतात, तेव्हा त्यानं त्या सर्व राजपरिवाराला देवगिरीला हलवलं. देवगिरी सुद्धा सेफ वाटली नाही, म्हणून पुन्हा त्यांना बहादूरगडला आणलं. आणि बहादूरगडच्या किल्लेदाराची पोच पावती इतिहासात उपलब्ध आहे की आज संध्याकाळी या वाजता जे शिरस्तेदार आले त्यांच्याकडून या राजस्त्रिया, त्याच्यामध्ये संभाजीराजांची स्त्री, मुलगी आणि बहीण आलेली ती पावती आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातले अनेक किल्ले बांधताना आमचा जो अर्जुजी यादव आहे, या अर्जुजी यादवांचं पत्र ताराबाईकालीन कागदपत्रात आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की नगरला जाऊन आलो, मातोश्री दुर्गादेवींचं दर्शन झालं, त्यांच्या पायावर डोकं ठेवून आलो. असे इतिहासामध्ये अनेक पुरावे आहेत. मला फक्त एकाच गोष्टीचं दुर्दैव होतं की अशानं काय होतं की खरा इतिहास जवळ आला नाही. एक तर त्या बिचाऱ्यांना 30-40 वर्ष आयुष्यात तुरुंगामध्ये भोगावी लागली, देशासाठी एवढा त्याग करावा लागला, आणि नंतर इतिहासात सुद्धा जर त्यांच्या नावाची अशी परवड होत असेल तर ही गोष्ट कुठली बरोबर नाही. छत्रपती शिवाजी काय, शंभूराय काय, अनेक सिनेमे, अनेक मालिका निघण्याचे हे विषय आहेत आणि ते निघाले असा माझा आग्रह आहे. परंतु ते निघताना आपण पूर्णतः अभ्यास करायला पाहिजे, पाहायला पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा हा संभाजी राजे हे का बंडखोर बनले, काय चुकलं होतं त्यांचं. महाराजांच्यावर पुढचा आरोप केला जातो की जी जाणती माणसं छत्रपती शिवाजी महाराजांची सहकारी होती त्या सर्व जाणत्या माणसांना यांनी काढून टाकलं. त्या सर्व जाणत्या माणसांची ऐकलं नाही, त्यांचे अपमान केले. मित्र हो, ज्या वेळेला छत्रपती शंभूराजे ज्या वेळेला रायगडावर आले त्यावेळेला त्यांनी मोरोपंतांसह, बाळाजी आवजींसह सर्वांना पुन्हा आपल्या राजकारभारात घेतलेला आहे. 90% ते 95% लोकांना त्याच पदावर नेमलेला आहे. मी उदाहरण सांगेन, निराजी रावजी छत्रपती शिवरायांच्या काळात जवळजवळ 5 वर्षे न्यायाधीश होते रायगडाचे, आणि संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा ते 8 वर्षे होते त्याच पदावर न्यायाधीश. शंभूराजांच्या काळात प्रल्हाद मिराजी 8 वर्षे न्यायाधीश होते. संभाजी राजांनी प्रल्हादजींना काय न्याय दिला? सुरुवातीला बंड केला असताना ते बंड विसरून जाऊन त्यांना पदच्युत केला असताना पुन्हा त्या पदावर बसवलं. पण प्रल्हाद मिराजींनी शंभूराजांना काय न्याय दिला? संभाजी महाराजांना अटक होण्यापूर्वी फक्त 3 आठवडे आधी हे प्रल्हाद मिराजी मोगलांना जाऊन मिळाले. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. संभाजी महाराजांनी जेवढी संधी द्यायची तेवढी दिलेली होती. आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो की भाऊबंदकीचा जो रोग आहे, हा भाऊबंदकीचा रोग हे विष महाराष्ट्र एवढं दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये पिकत नसेल. कुठलाही मनुष्य तुमच्या घरातला, गावातला कर्तृत्ववान झाला, संस्थेतला कर्तृत्ववान झाला तर माणूस कर्तृत्ववान झाल्याचा
गावातल्या लोकांना फारसा आनंद होत नाही आणि जवळच्या नातेवाईकांना मनातल्या मनात दुःख होतं की कसं काय झालं, कसं काय केलं. मग अनेक जण बोलतोय अरे आमच्या समोर चड्डी चिंतत होत. आता मुलगा 8-9 वर्षाचा असताना चड्डी नाही घालणार तर काय धोत्रात हिंडेल का काय. पण एक आपल्याकडं जे आहे ते फार मोठं विष आहे. आणि तशीच भाऊबंदकी ही रायगडावर होती. आणि ज्या सोयराबाईंनी संभाजी महाराजांचे खूप लाड केले होते त्या सोयराबाईंना वाटायचं की आपला मुलगा राजाला महाराजा व्हावा रायगडाचा. कारण तो हंबीरराव मोहिते त्यांचे भाऊ होते. त्यांना वाटलं माझा भाऊ माझ्या मदतीला येईल. सोयराबाईंना सुद्धा माफ केलं. संभाजी महाराजांच्यावर आरोप केला जातो की सोयराबाईंना भिंतीमध्ये चिणून मारलं. ही खोटी गोष्ट आहे. पुढे बाकरे शास्त्रींना कोकणातल्या जे संभाजी महाराजांनी जे दानपत्र लिहून दिलेलं आहे त्या दानपत्रात संभाजी महाराजांचे शब्द आहेत की माझी माता सोयराबाई ही स्फटिकाहून निर्मळ आहे, पवित्र आहे, असे शब्द आहेत. पुढे 3-4 वर्ष त्या जिवंत होत्या. पण नाटककारांनी त्यांना भिंतीमध्ये ठार मारून टाकलं म्हणजे तो नाटकाचा प्रवेश चांगला रंगतो असं त्यांच्या लक्षात आलं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. संभाजी राजे एक प्रागतिक विचाराचे ग्रस्त होते आणि म्हणून मला वाटतं की संभाजी राजांची कहाणी मांडली पाहिजे, सांगितली पाहिजे. काही जण आम्हाला म्हणतात की काय तुम्ही मेलेले मुडदे कशाला बाहेर काढता. मी त्यांना सांगतो आम्ही मेलेले मुडदे बाहेर काढत नाही तर आम्ही स्फूर्तीचे झरे, स्फूर्तीचे स्तंभ बाहेर काढतोय जे नव्या पिढीत आणि नव्या पिढीला कळलं पाहिजे की काय आहे. एक लक्षात घ्या, संभाजी महाराजांची लढत ही पंचरंगी सप्तरंगी लढत होती. एका वेळेला एका राजपुत्रानं किती जणांशी लढायचं. इकडे विजापूर आहे, कुतुबशाही आहे, इकडे पोर्तुगीज आहेत, त्याच्यानंतर इथं कोकणात सिद्धी आहेत, औरंगजेब आहेत, डच आहेत, इंग्रज आहेत. एका वेळेला 6 ते 7 राजशाहींशी लढणारा हा पहिला कर्तृत्ववान पुरुष होता हे आपण लक्षात ठेवा. औरंगजेबाचं स्वप्न होतं की औरंगजेब तर शिवरायांना जंगल का चुवा समजायचे म्हणजे रानातला उंदीर आणि संभाजी महाराजांनी रानातलं पिटुकलं असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळं औरंगजेब ज्यावेळेला उत्तरेतून दक्षिणेत यायला निघाला त्यावेळेला त्यांना आग्र्यातल्या लोकांना सांगितलेलं होतं की फक्त 2 महिन्याच्या आत संभाजी सकट सर्व महाराष्ट्र जाळून मी पुढे येत आहे. पण झालं काय शेवटी. औरंगजेबाला 1-2 दिवस नव्हे, 1-2 महिने नव्हे, 27 वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहावं लागलं आणि शेवटी त्याची कबर ही औरंगाबाद जवळ खुलताबादला आम्हाला खणावी लागली. हा इतिहास आहे. एक लक्षात घ्या की औरंगजेबाचा विचार करताना नेहमी शत्रूची ताकद कधी कमी मानायची नाही. महाराजांच्या काळात आणि संभाजी शिवरायांच्या काळात कधीही कमीत कमी 80 ते 90 हजाराची फौज आमची असायची. कधी ती जास्तीत जास्त 1.5 लाखाची व्हायची. याच्यावर आमचं कधीही सैन्य नव्हतं. आणि असं असताना 5 लाखाच्या फौजेची संभाजी राजे किंवा शिवाजी राजे लढले कसे असतील. आणि याचं कारण ही सह्याद्री. सह्याद्रीच्या या काळ्या पत्थराचा कोट त्यांनी परिधान केलेला होता आणि सह्याद्री हेच आमचं खरं शस्त्र होतं, हेच खरं आमचं महावस्त्र होतं. आणि या महावस्त्राच्या जोरावरच आम्ही या सर्व लढाया खेळू शकलो. अरे लढाया म्हणजे तरी किती. संभाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये 108 लढाया खेळलेल्या आहेत औरंगजेबाच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी. अर्थात त्यामध्ये फक्त एकाच लढाई बाणावर नावाचं गाव आहे कर्नाटकात, बाणावरला त्यांचा पराभव झाला. तर 2 महिन्याच्या आत त्यांनी त्याच जंगलामध्ये राहून त्या पराभवाचा वचपा काढलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांची दहशत एवढी होती औरंगजेबाला की तुम्ही इतिहासाची पानं कशी उघडा तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत रायगडावर छत्रपती संभाजीराजे जिवंत होते, हयात होते, तोपर्यंत हा औरंगजेब कधी साताऱ्याला गेलेला नाही. औरंगजेब कधी पुण्याच्या जवळपास गेलेला नाही, पन्हाळ्याला गेलेला नाही. तर अहमदनगर पासून औरंगाबाद पासून
भीमेच्या काठानं ब्रह्मपुरी तुमचं सोलापूर जिल्ह्यातलं ते विजापुरापर्यंत हा नदीच्या काठानं फक्त फिरायचा, सह्याद्रीमध्ये घुसायचं त्याला कधी धाडस झालेलं नाही. एवढी ताकद, एवढी शक्ती आणि एवढं तेज या छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. तुम्हाला सांगितलं की एक दिंडोरी तालुका आहे, दिंडोरी तालुक्यातला एक छोटासा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला जवळजवळ 5.5 वर्ष मेहनत करावी लागली, तरी तो किल्ला औरंगजेबाला जिंकता आला नाही. आणि औरंगजेब स्वभावानं नाटकी होता. ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं की 2 महिने गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, संभाजी काही शरण येत नाही, संभाजीला आपण ठार मारू शकत नाही, त्यांचं सैन्य आम्ही गारद करू शकत नाही, मग करायचं काय? त्यावेळेला या नाटकी औरंगजेबानं औरंगाबादला एक दरबार भरवला. त्या दरबारामध्ये 31 असे सरदार त्याचे उभे केले. तुम्ही जर मोगलांचा दरबार बघितला तर मोगलांच्या दरबारात कधी कोणी खाली बसलेलं तुम्हाला दिसणार नाही, सर्वांना तक्तीने उभं राहायचं. आणि ते 31 सरदार उभे असताना या औरंगजेबाने असं नाटक केलं की आपल्या डोईचा किमांश, ज्याला राजमुकुट म्हणतो, तो राजमुकुट काढला आणि त्याची हिरे माणके, काही कोटी किमतीचा होता तो हिरे माणके, ती सगळी तोडली आणि शपथ खाली की जोपर्यंत त्या शिवपुत्र संभाजीचा मी नायनाट करत नाही तोपर्यंत माझ्या डोईला मी पुन्हा राजमुकुट घालणार नाही. आणि मित्रांनो, पुढे 5-6 वर्ष गुंड्या डोक्यानं या महाराष्ट्रातून दक्षिणेतून जर या औरंगजेबाला कुणी फिरायला लावला असेल तर ते फक्त संभाजी महाराज. मी ज्या वेळेला संशोधन करत होतो त्यावेळेला मी याला होतो गोव्याला. एका मित्राचा फोन आला, काय रे कुठे? मी म्हटलं गोव्याला आहे. काय करतोय? मी म्हटलं गोव्यातले किल्ले बघतोय. गोव्यातले किल्ले? गोव्यात कुठे किल्ले असतात? ते गोवा म्हणजे कसं, ती चंदेरी वाळू आणि त्या उघड्या वागड्या परदेशी पाया असं लोकांच्या डोळ्यात जातं. पण मित्र हो, गोव्यामध्ये तेव्हा 64 किल्ले होते, त्यापैकी आज सुद्धा 40 ते 45 किल्ले हयात आहेत, म्हणजे अबाधित आहेत. आणि ह्या गोव्यावर पोर्तुगीजांवर आक्रमण संभाजी महाराजांनी केलं होतं औरंगजेब येण्यापूर्वी. का तर औरंगजेब आणि पोर्तुगीज दोघांनी एकत्र व्हायचं ठरवलं होतं संभाजींना नेस्तनाबूत करण्यासाठी. म्हणून हा शिवपुत्र पणजीवर चालून गेलेला आहे. आणि पणजीमध्ये त्यांनी एवढी दैना करून टाकली की तिथले सगळे जे पादरी होते, परदेशी नागरिक होते, ते पणजी सोडून समुद्रामध्ये बोटीवर जाऊन तिष्ठत बसलेले होते, जीव कसा बसा वाचवत होते. त्यावेळेचा काउंट आल्वोर नावाचा जो पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता, त्याचं पत्र इतिहासात आहे उपलब्ध. आणि त्या पत्रामध्ये तो काय देतो आपल्या राजाला की शिवपुत्र संभाजीने आम्हाला एवढं रेटलेलं आहे की आम्ही आमच्या बॅग आणि बॅगेटी काजा बोजा सगळं घेऊन बोटीवर कसा बसा आम्ही जीव काढतो आहोत, आम्ही राजधानी सोडलेली आहे. त्या काळामध्ये त्यांचा जो पूर्वीचा 700-800 वर्षापूर्वीचा धर्मगुरू होता, त्या धर्मगुरूचं प्रेत चर्च मधून बाहेर काढलं आणि त्या धर्मगुरू समोर स्वतःचा राजदंड या काउंट आल्वोरने ठेवलेला होता आणि रडत प्रार्थना केली होती की या संभाजीपासून आम्हाला वाचव. अशा पद्धतीनं एका बाजूनं गोवेकरांना जे चाललं. आणि का संभाजी, कशासाठी संभाजी राहिले? तर एक प्रागतिक विचाराचे संभाजी राहिले. छत्रपती शाहू महाराजांनी आधुनिक काळात कोल्हापूरला राधानगरीचं धरण बांधलं, पण त्याच्या आधी धरणाची कल्पना या देशामध्ये पहिली राबवली ती छत्रपती संभाजी महाराजांनी. जेव्हा विशाळगडाजवळ वाहतं पाणी शेतकरी अडवू लागले आणि काही धर्ममार्तंडांनी सांगितलं की पाणी अडवणं पाप आहे, त्यावेळेला संभाजी महाराज म्हणाले नाही, असं नाही चालणार. पाणी अडवणं पाप आहे, समुद्र पर्यटन पाप आहे आणि आम्ही बाहेर जायचं नाही आणि त्यांनी मात्र यायचं आणि आमची गावच्या गावं लुटून न्यायची, हे कुठलं पुण्य? आणि म्हणून धरणाची कल्पना कवी कळस आणि छत्रपती संभाजी महाराजांनी उचलून घेतलेली आहे. देहू आणि आळंदीवरून दिंड्या या पंढरपूरला नेहमी येतात.
1684 साली या दिंड्यांना पहिलं राजकीय संरक्षण देण्याचा प्रघात हा संभाजी महाराजांनी केलेला आहे. आधुनिक शत्रूशी लढायचं तर आधुनिक पद्धतीच्या तोफा ओतल्या पाहिजेत, म्हणून डिचोलीला आणि खाली कोकणामध्ये कणकवली जवळ संभाजी महाराजांनी तोफांचे 2 मोठे कारखाने काढलेले होते. हा इतिहास आहे. आणि आज त्या राजकारण्यांना अगदी दाऊद पासून प्रत्येकाला मुंबई आवडते आणि मुंबईचं त्या काळात महत्व संभाजी महाराजांना पण माहिती होतं आणि म्हणून संभाजी महाराजांनी इंग्रजांचा जो गव्हर्नर केजवीन होता त्याला रायगडच्या बीरवाडीच्या किल्ल्यामध्ये आणलं आणि त्याच्याशी करार केला होता मुंबई विकत घ्यायचा. 70,000 पॅगोडा ही अमाऊंट ठरलेली होती आलेली आहे. तोही कागद इतिहासात उपलब्ध आहे. फक्त ताबा घ्यायचा होता. तेवढ्या दुसरे इंग्रज मद्रासचे आणि इतर ठिकाणचे जागे झाले आणि त्यांनी मुंबईकरांना सांगितलं की जर शंभूच्या राजाच्या ताब्यामध्ये तुम्ही मुंबई दिली तर संपूर्ण पश्चिम किनारा गेल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री जातीला इज्जत देणारा शंभू राजांसारखा दुसरा राजा कुठला नाही. आणि दुर्दैव इतिहासाचा आहे की स्त्री शक्तीला महान शक्ती मानणारा, माता मानणारा, उत्तमातली उत्तम अशी जगदेती मानणारा हा राजा ज्याने आपल्या धर्मपत्नीला सती राज्ञी जयती नावाचा किताब दिला. संभाजी महाराज नेहमी घोड्यावर असायचे. त्यांचं सिंहासन राजांचं घोड्यावर असायचं आणि रायगडाचं मुलकी सिंहासन नेहमी ताब्यात असायचं ते येसुबाईच्या. आणि येसुबाई सगळे करार मदार कारभार सगळे पाहायच्या. म्हणजे एवढ्या महामातेला एवढं स्थान देणारा हा राजा बायाबापड्यांच्या नावानं बदनाम केला जावा त्याचं दुसरं काय इतिहासामध्ये दुर्दैवी उदाहरण ठरू शकतो. सांगण्यासारख्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगता येतील पण आपल्याला वेळ कमी आहे आणि काही महत्वाचे मुद्दे विशेषतः त्यांच्या अंतकाळाबद्दल मला सांगायचे आहे म्हणून मी तिकडे वळतो. छत्रपती संभाजीराजे यांनी आपलं स्वराज्य एवढ्या कळसास नेलेलं होतं. शिवरायांच्या काळामध्ये 350 जी गर्भत होती त्या गर्भतामध्ये 50 गर्भतांची त्यांनी भर घातली परंतु एकही गर्भत कमी होऊ दिलं नाही. छत्रपती शिवरायांच्या काळातले सर्व किल्ले हे संभाजीराजांनी शाबूत ठेवलेले होते. फक्त बागलांकडचे 5-6 किल्ले 1-2 वेळेला ताब्यातून गेले पुन्हा ताब्यात आले असे फुटकळ प्रकार सोडता कुठलाही किल्ला राजांनी पडू दिला नाही, शत्रूच्या हाताला लागू दिला नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की औरंगजेब म्हणजे जगातली मोठी ताकद होती. औरंगजेबाचं राज्य कुठं होतं? अरे अफगाणिस्तानापासून ब्रह्मदेशापर्यंत वरचा सगळा हिमालय एवढं प्रचंड राज्य हे औरंगजेबाचं होतं. आणि अशा औरंगजेबाशी लढणं ह्या खायच्या गोष्टी नव्हत्या. एक कल्पना करा, आधुनिक काळातल्या कुठल्याही संस्थेच्या एखाद्या चेअरमनला सांगितलं की तुम्ही बाबा 2 महिने 3 महिने जा जरा परदेशी प्रवास करून या, किंवा कुठल्याही राज्यकर्त्याला सांगितलं की 3 महिने तुम्ही जा आणि जरा सगळा देश वगैरे पहा, कोणी 10-15 दिवसाच्या वर राहणार नाही कारण इथं काय होईल याची काळजी तिथं माणसाला काय सतावते. आणि त्या दृष्टीनं आपला शत्रू असला तरी औरंगजेबाचं महत्व असं की 27 वर्ष तो दक्षिणेत असताना सुद्धा 27 वर्षात तिथं बंड झालं नव्हतं. म्हणजे काय ताकद असेल, काय हिंमत असेल, कुणाची हिंमत झाली नाही त्याच्या विरुद्ध बंड करायची. अशा कडी काळाविरुद्ध लढायचं सामर्थ्य हे संभाजीराजांचं. आणि संभाजीराजांनी शेवटी प्लॅन केलेला होता आणि तो महत्वाचा प्लॅन असा की ज्या वेळेला औरंगजेबाच्या सैन्याला दृष्टी लागली, अरे 8-9 वर्ष झाली, तरुण म्हणून जे औरंगजेबाबरोबर आले ते म्हातारे दिसायला लागले, घोडी दिली, नवीन घोडी पैदा करावी लागली, बेगमा आपल्या मुलं आपली 8-10 वर्ष पाहिलेलीच नव्हती या मंडळींनी. आणि मग इतिहासात पुरावे असे आहेत की 2 लाख 3 लाखाची लाच औरंगजेबाला देण्याचा प्रयत्न त्यांच्या सैनिकांनी काही जणांनी केला की आलमपणा 1-2 लाख तुम्ही ठेवून घ्या पण 1 वर्ष मला जरा माझ्या गावाकडे जाऊन येऊ द्या. त्यामुळे औरंगजेबाचे होश उडाले
त्याने म्हणे हीच मोठी गद्दारी आहे, माझे सैनिक मला लाच द्यायला लागले परत जाण्यासाठी, आणि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये बंडाळे व्हायला लागलेले होतात. एक आपण लक्षात ठेवा की संभाजी महाराजांच्या बाबतीत एक दुर्दैवाचा पहिला आघात, आणि तो म्हणजे हंबीरराव मोहित्यांचा वाईच्या लढाईत झालेला दुर्दैवी अंत. जोपर्यंत हंबीर मामा होते तोपर्यंत खंबीर मामा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. इंग्रजी दप्तरखान्यात, मोगलांच्या दप्तरखान्यात लिहिलेलं आहे इतिहासकारांनी की हंबीर मामांचा घोडा कसा उडतो, हंबीर मामांच्या घोड्याच्या पायात कसल्या वाक्या, तर या तेजाच्या वाक्या आहेत. म्हणजे आभाळातल्या चंद्र सूर्याच्या काळा जणू काही तोडून त्यापासून या हंबीर मामाच्या घोड्याच्या पायांना बांधलेले आहेत का काय, असा हा त्यांचा वारू भरधाव वेगानं धावतो. हे दुर्दैव झालं. दुसरं दुर्दैव 1685 ते 1690 या काळात महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडालेला होता. गावाच्या गावं उठत होती, अनेकांच्या घोड्यांच्या पागा त्या नष्ट होत होत्या, आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे भावबंदकी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणतत्वासाठी आणि त्या प्राणतत्वाचं पायी आणि त्या प्राणतत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण संभाजी महाराजांना टिकून राहण्यासाठी खूप सोपं होतं, कारण महाराष्ट्रातले अनेक सरदार, गावोगावचे पाटील, इनामदार ही सगळी वतनाला चटावलेली मंडळी होती. स्वतःला हे राजे ते राजे म्हणायचे आणि वतन पाहिजे विजापूरकरांचं, कुतुबशाचं किंवा मोगलांचं. आणि संभाजी महाराजांचा जो मेहुणा गणोजी शिर्के हा मात्र जगातल्या बदमाश माणसापैकी एक बदमाश मनुष्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराजांनी संभाजीराजांना सांगितलेलं होतं की बाळ शंभूराजे, वतन माणसाला नव्हे देवांच्या मंदिराच्या नावाने, देवाच्या नावाने सुद्धा वतने देऊ नका, कारण वतन खाऊन देव सुद्धा बिघडतात, माणसं तर बिघडतील. आणि हे प्राणतत्व शंभूराजांनी आपल्या मनाशी बाळगलेलं होतं. पण दुर्दैवानं काही नातेवाईक, ज्याच्यामध्ये अर्जोजी भोसले म्हणून आहे, तो सक्का चुलत भाऊ संभाजी महाराजांचा, म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतण्या, आणखी बरेच मोठे नातेवाईक आहेत. अनेक जण मला पत्र लिहितात की बाबा जाऊ देणं झालं ते आमच्या पूर्वजांचं नाव वाचण्यात घेऊ नका, पण मी नाही हे सोडून देऊ, फक्त आपण त्याच्यातून एक प्रवृत्ती बघूया. तर ही जवळची माणसं ही शत्रूला कुठेतरी फितूर झालेली होती. औरंगजेबाच्या लक्षात काय आलं की उघड लढाईमध्ये समोरून मी संभाजीचा कधीही, संभाजीराजांचा अंत करू शकत नाही, त्यांना मी पराभूत करू शकत नाही, त्यांना मी मारू शकत नाही, उघड्या मैदानात मी काही करू शकत नाही. आणि म्हणून गद्दारीचं हत्यार उपसायचं त्याने ठरवलं, आणि हेच गद्दारीचं हत्यार हे खूप दुर्दैवी हत्यार ठरलं. संभाजी महाराजांनी मग एवढी तयारी केलेली, बागलाण, नाशिक, धुळे तिकडे जाऊन आपली पथकं पेरलेली होती, कारण राजाला माहिती होतं की औरंगजेबाचा हा ढिगारा फार दिवस टिकणार नाही, आणि यांचं सैनिक पळायला लागलं की बागलांपासून, धुळ्यापासून, नाशिक पासून त्यांना मारत झोडत परत आणायचं आणि औरंगजेबाला पळू द्यायचं नाही, हे संभाजी महाराजांनी ठरवलं. आणि त्याच दृष्टीने संभाजी महाराज एक महत्वाची बैठक घेण्यासाठी कोकणात संगमनेरला गेले होते, संगमेश्वरला गेले होते. या संगमेश्वरच्या ठिकाणी महत्वाची बैठक झाली. राज्याची अवस्था एवढी चांगली होती, एवढी उत्तम होती की काही दुष्काळ पडला असला तरी आर्थिक स्थिती चांगली होती. राजे संगमेश्वर मध्ये होते त्यावेळेला मोरोपंतांचे बंधू त्र्यंबकजी, मोरोपंतांचा एक भाऊ मद्रासला लढत होता आणि त्याच्याकडे 15,000ची फौज होती. म्हणजे आमचा राजा कोकणामध्ये आहे आणि त्याचा एक सरदार 15,000ची फौज घेऊन मद्रास जवळ लढतो आहे. म्हणजे किती ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं होतं, उत्तम होतं, सगळं काही होतं. पण दुर्दैवाने संभाजी महाराजांच्या अंताबद्दल सुद्धा किती बेछूट गोष्टी फिरवलेल्या आहेत. कोणतरी तो मूर्ख इटालियन प्रवासी म्हणतो की एक
एक लग्नाची वरात चाललेलं होतं. लग्नाच्या वराडामध्ये एक सुंदर वधू होती. ती कवी कलशानं बघितली आणि ती पकडून आणून दारू पिलेल्या संभाजीराजांना पेश केली. अत्यंत बेछूट वर्णन आहे. अरे ज्या वेळेला संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण होतं? त्याच्याबरोबर त्यांची महाराणी येसूबाई होती. एवढी मोठी महाराणी. 17 वर्षाची तरुण मुलं होती. एकाचं नाव धनाजी आणि दुसऱ्याचं नाव संताजी. संताजीचे वडील माळोजी घोरपडे हे स्वराज्याचे सरदार होते, सेनापती होते, हंबीर मामा नंतर झालेले. म्हणजे आणि धर्मगुरू रंगनाथ स्वामी होते, म्हणजे धर्मगुरू आहे, सेनापती आहे, त्याच्यानंतर महाराणी आहे. अशा अवस्थेत कोण कशाला चंगीबंगी करेल असं काही नव्हतं. उलट त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी प्लॅन केलेला होता. त्या प्लॅन नुसार मलकापूर जवळ म्हणजे आंबा घाटामध्ये कवी कलशच्या नेतृत्वाखाली 10,000ची कडवी फौज होती, जी 3 लाखाला भारी होती. धनाजी होते, संताजी होते, सर्वांची तयारी होती. रात्री मिटिंग झाली आणि त्या बैठकीनंतर रायगडला निघायचं ठरलं. आणि रात्रीच मग दिवसा जनावरांना प्रवासाला तकलीफ होते म्हणून रात्रीच जनावर 12-1 वाजता तिथून बाहेर पडली. त्यावेळेला महाराणी येसूबाई सांगत होत्या की राजे तुम्ही आमच्या बरोबर चला. मी ज्या अर्जुजी यादवांचं नाव सांगितलं तो अर्जुजी यादव नेमकं एक पत्र घेऊन आलेला होता आणि त्याची एक अर्जी होती की त्याला न्याय पाहिजे होता. आणि 2-3 वेळेला कुठल्या ना कुठल्या कारणावरनं तो खटला पुढे गेला होता. म्हणून संभाजी राजांनी आरजोजीसाठी त्या सकाळी त्या काही गावकऱ्यांसाठी थांबायचं ठरवलं. महाराणी सांगत होते की माझ्या डोळ्याची पापी थरथरते, थरपडते. राजा तुम्ही चला, मला अपशकून वाटतो. त्यावेळेला राजांनी सांगितलं अरे हे संगमेश्वर बघ, आज सुद्धा तुम्ही संगमेश्वरला जा. राजांनी सांगितलं की या संगमेश्वरच्या रानामध्ये इथल्या झाडामध्ये आणि पानामध्ये झाडापानातून खाली उतरण्यासाठी सूर्यदेवाला सुद्धा 3-3 महिने वाट बघावी लागते. एवढं हे निबिड अरण्य आहे. या ठिकाणी रात्री काय दिवसाला सुद्धा गुरगुर करताना वाघ घाबरतात. या ठिकाणी कोण येणार आहे आणि कोण मला हात लावणार आहे ही एक कॉन्फिडन्स होता, हा एक आत्मविश्वास होता. आणि वस्तुस्थिती सुद्धा तशीच होती. मी कादंबरीकार म्हणून एक कल्पना म्हणून एक कल्पना चित्र दाखवलेलं आहे की येसूबाईंना स्वप्न पडतं आणि येसूबाई पूजेला बसतात. त्यावेळेला त्या पाटाच्या खालून देवाचा जो पाट असतो एक काळा नाग येतो आणि अचानक चावतो. तो काळा नाग कुठून तर येतो. तसंच या काळ्या नागाची करणी या गणोजी शिर्के महोदयांनी केलेली आहे. जो मुकर्रम खान जो हैदराबादकरांच्या सेवेत होता, जो नंतर औरंगजेबाला सामील झाला, त्या मुकर्रम खानाला हा गणोजी शिर्के मिळालेला होता. आणि रात्री जो दुसरा घाट आहे राजापूरकडचा घाट, त्या राजापूरकडच्या घाटानं 3,500-4 हजाराचं सैन्य रात्रीचं अशा निबिड अरण्यात आलेलं होतं की ते अरण्य आणि ती वाट शिर्क्यांशिवाय कुणाला कळणार नव्हती. कारण शिर्क्यांचा मुलूक त्या ठिकाणी जवळ होता. महाराज सकाळी न्यायदानाला बसले आणि न्यायदान चालू असताना त्याच्या आधी जे काही 1-2 हजार लोक थांबलेले होते त्यांना महाराजांनी सांगितलं तुम्ही कशासाठी थांबता, तुम्ही वाट चालू लागा, तुमच्या पाठोपाठ दुपारपर्यंत मी येईल. आणि अर्जुजी समोर महाराज न्याय करत असताना अचानक समोरच्या झाडीतून दिन अशा आरोळ्या आल्या आणि अचानक 500-600 लोकांची फौज सुरुवातीला 500-600 जणांची तुकडी राजांच्या अंगावर धावून आली. आणि मग राजांना लक्षात आलं की खऱ्या अर्थी काळ्या नागानं आपल्याला गाठलेलं आहे आणि आपण या ठिकाणून बाहेर पडलं पाहिजे. या पहिल्या 600च्या तुकडीचा महाराजांनी खिम्मा उडवला आणि त्यातले बरेच जण अर्धी मुर्दी सगळं तुकडी मारून टाकली आणि मग मोगल परत गेले. तरी महाराजांना शंका आली की काहीतरी अघटित घडलेलं आहे, अन्यथा शत्रूचं सैन्य या ठिकाणी पोहोचणार नाही. एक सांगतो की शिवकालामध्ये शंभू कालामध्ये माणसं तेज होती तशी घोडी सुद्धा तेज होती. आणि ज्या वेळेला संभाजी महाराज त्या नदीतून त्या सरदेसाईच्या वाड्यापर्यंत घोडा उडवत गेले, त्या घोड्याचा वेग
एवढा प्रचंड होता की त्या घोड्याने सुद्धा जाणलं की माझ्या राजाच्या विरुद्ध संकट आलेलं आहे. आणि तिथून कवी कलश आणि शंभूराजे त्या नदीतून धावत असताना अचानक एक भाला आला आणि कवी कलशच्या दंडामध्ये अडकला. कवी कलश घोड्यावरून खाली पडले. त्याबरोबर संभाजी महाराजांनी घोडा थांबवला. त्यावेळेला कवी कलश प्राणपणाने म्हणाला, राजन आप निकल जाइए, मेरा कुछ भी होने दीजिए, आप निकल जाइए. पण हा राजा वचनाला लागणारा होता. राजे परत आले आणि कवी कलशला घोड्यावर घालताना आणि तो भाला काढताना म्हणाले, अरे कविराज, तुमचं आमचं या आधी अनेक वेळा बोलणं झालेलं आहे की खरा मित्र तोच असतो जो राज दरबारात आणि स्मशानातही मित्राच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहतो. ते दोघं पुढं सरदेसाईच्या वाड्यामध्ये गेले. ज्या परिस्थितीमध्ये ते दोघं धावत आले त्यावरून सरदेसाईनं कळलं की महाराजांचा काहीतरी घातपाताचा बेत आहे. तिथे एक नाभिक त्या सरदेसाईची दाढी डोई करत होता. महाराज त्या नाभिकासमोर गेले. महाराजांना आता गुप्त होण्याशिवाय इलाज नव्हता. त्यांनी आपली दाढी काढली, आपले लांब केस काढले. दाढी आणि केस काढल्यानंतर शंभूराजे सहजासहजी कोणाला ओळखू येणार, तीच अवस्था कवी कलशची झाली. दोघांनी अंगाला राख फासली, दोघांनी कपडे घेतल्या आणि तिथून बाहेर पडायचा ते प्रयत्न करणार. तेवढं काय झालेलं, त्या घोड्याच्या लक्षात आलं की माझ्या राजाला खूप लांब, माझ्या राजाला मला घेऊन जायचं आहे. त्यासाठी पोटामध्ये पाणी आवश्यक आहे. आणि म्हणून तो घोडा वेळूच्या बडातून नदीतलं पाणी पिऊ लागला, चोरून पाणी पिऊ लागला. आपल्याला कोणी बघू नये असं. पण शेवटी तो संभाजी राजांचा घोडा होता. 2-3 1-1.5-2 किलो तरी सोनं त्याच्या गळ्यामध्ये होतं. आणि तिकडून ते दोन नराधम आले, मुकरम खान आणि गणोजी शिर्के. आणि त्या घोड्यावरनं त्यांनी ओळखलं की संभाजीराजे या वाड्यात आहेत. वाड्याला शेवटी वेढा पडला. अरे पण काय हिंमत होती संभाजीची तलवार, संभाजीराजांची तलवारीला तलवार भिडवायची. अनेक जण आत धावून गेले. जवळजवळ 30-40 जणांचा या दोघांनी मुडदा पाडला. आणि हे दोघं सापडत नाहीत, त्यांना पकडण्याची कुणामध्ये ताकद नाही. हे लक्षात आल्यावर मुकरम खानच्या काही लोकांनी पोळ्यांची जी जाळी असतात नदीमध्ये मोठी मोठी, ती वरून खाली टाकली आणि त्यामुळे त्यांच्या तलवारी अडकल्या आणि दुर्दैवानं महाराज गिरफ्तार झाले. संभाजीराजे आणि कवी कलश हा सगळा कादंबरीचा किंवा कथानकाचा शेवटचा प्रसंग लिहिताना मित्र व लेखक म्हणून माझी काय अवस्था होत होती. हे सगळं लिहित असताना एका बाजूनं माझ्या पेनातून शाई गळत होती आणि दुसऱ्या बाजूनं माझ्या डोळ्यातून रक्तासारखे अश्रू गळत होते. आणि मी एवढा असा भारावून गेलो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. औरंगजेबानं आपला सक्का भाऊ, वडिलांचं पाणी तोडलं होतं म्हातारपणी, त्याला उपाशी टाकला होता. तिन्ही आपले सख्खे भाऊ पकडल्यावर त्यांना फक्त 2 ते 3 दिवसामध्ये ठार मारलेलं होतं. त्यांची मोठी केली होती. पण संभाजी महाराजांना मात्र कैद केल्यानंतर जवळजवळ 44 दिवस त्याला जिवंत ठेवलं होतं. का? त्याचं कारण काय? संभाजी महाराजांना त्या संगमेश्वरापासून ते कराडपर्यंत एका रात्री ज्या खिंडीतून आणलं, ती खिंड आज सुद्धा तुम्ही पाहायला गेला तर तशी ती खिंड आहे, ती मी पाहिली. ते खिंड क्रॉस करताना दिवसभरात विषारी जातीचे 30 ते 35 साप आम्हाला आड गेले. एवढं ते निबिड अरण्य आहे. माझ्याबरोबर एक शिक्षक होते, त्यांच्या डोक्यात तो हरणटोळ चावला आणि मग त्याला कसं बसा आम्ही तिथे ती धनगर लोकांकडून वनौषधी आणून त्यांना कसं वाचवलं. एवढं ते निबिड अरण्य आहे. आणि ह्या निबिड अरण्यातून महाराजांना आणलं. कुठं आणलं? कराडला आणलं. कराडवरून कुठं आणलं? अकलूजला आणलं. आणि अकलूजला आणल्यानंतर ज्या वेळेला संभाजी महाराजांना अटक झालेली आहे, संभाजीला आपण पकडलेलं आहे हे औरंगजेबाला कळालं, त्यावेळेला मात्र तो वेळा झाला. त्याला स्वप्नही पाहिलं नव्हतं की माझं स्वप्न हे साक्षात येऊ शकेल की शिवपुत्र शंभू मला सापडू शकेल. परंतु दुर्दैवानं मित्र हो, संभाजीराजांना त्या ठिकाणी कैद झालेली आहे. आणि त्यावेळेला हा औरंगजेब एवढा खुश होता की राजांना आणि कवी कलशना ज्या वेळेला समोर सादर केलं त्यावेळेला कवी कलश आणि संभाजीराजे हे त्याला जुमानत नव्हते. त्याला अगदी औरांच्या शिव्या सुद्धा देत होते. आणि
संभाजी महाराजांच्या या पेढीबाबत मला मात्र एक वाईट वाटतं की आज सुद्धा आपण संभाजी महाराजांचा गौरव करतो, पण आपले बाप जादे कुठेतरी चुकलेले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. अरे कोकणापासून ते संगमेश्वरापासून अकलूज पर्यंत एवढ्या लांब या शिवपुत्राची घाणेरडी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळेला आमच्या बापजात्यांनी जर पाणी दाखवलं असतं, कुंपणाच्या आडून जरी दगडं मारली असती तरी बराच इतिहास घडला असता. पण दुर्दैवानं काय आहे की आपला महाराष्ट्र हा कर्तृत्वाला नेहमीच पूजा करतो असं नाही. काही वेळेला बदमाशांना सुद्धा तो मदत करतो, तशी मदत औरंगजेबाने त्यांनी केलेली आहे. म्हणून मी एके ठिकाणी म्हणलेलं आहे की महाराष्ट्राचं नुकसान हे औरंगजेबाने जेवढं केलेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पाहुण्या रावळ्यांनी केलेलं आहे. त्यावेळेला औरंगजेबाच्या समोर त्या दोघांना उभं करण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की औरंगजेबाला पूर्णिसात कर. त्यावेळेला संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला. एक काव्य लिहिलेलं आहे कवी कलश यांनी, यावण रावण की सभा शंभू बंधो मज रंग लघु लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग. म्हणजे तुमची अवस्था कशी आहे? शेंदुरा सवे रंग माखला तुझ्या अंगावरी, शेंदुरा सवे रंग माखला अंगावरी तुझ्या रे भगवंता, काजव्याचा जळतो टेंबा सूर्यबिंब देखता. म्हणजे सूर्यबिंबासारखा तू आहे आणि हा काजवा कसा तुझ्या समोर जळतोय बघ. दिव्य मूर्त नखरा नजाकत पाहून झुकली दिल्ली, दिव्य मूर्त नखरा नजाकत पाहून झुकली दिल्ली, मुजऱ्यासाठी तुझ्या औरंग्या उतरला खाली. हे काव्य आहे. मरणाच्या मृत्यूच्या मंदिरापर्यंत कोणी गेला असेल संभाजीराजांच्या बरोबर तर हा कवी कलश गेलेला आहे. आणि म्हणून वडू बुद्रुकला राजांच्या शेजारी या कवी कलशांची समाधी आहे. का कशासाठी महाराजांना एवढं ठेवलेलं होतं? महाराष्ट्र झुकेल, शरण येईल, सगळे गड आणि गडाचे किल्ल्या आणि किल्लेदार आपल्याकडे येतील. विशेषतः त्यांना असं वाटायचं, औरंगजेबाला असं वाटायचं की महाराणी येसूबाई आपल्या प्रिय पतीचे, आपल्या महान राजाचे प्राण वाचावेत म्हणून माझ्या गुडघ्याजवळ येईल आणि माझ्या पायावरती लोळण घेईल आणि आपल्या पतीच्या प्राणाची भीक मागेल, अशी भ्रामक कल्पना त्या औरंगजेबाची होती. पण तुमच्या आमच्या सुदैवानं रायगड ते संभाजीराजे काही दूतामार्फत गुप्त पत्रव्यवहार होता. त्यावेळेला जी पत्र संभाजी महाराजांनी महाराणी येसूबाईंना पाठवलेली आहेत त्याचा मतेदार्थ थोडक्यात असा आहे मित्र की हे महाराणी, मृग नसेल तर मृगासाठी हरणी कशी वेडी होत असते हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे रायगडावर तुझा शंभू नाही, शंभू परक्यांच्या कैदेत आहे हे कळल्यावर हे महाराणी तुझी अवस्था कशी होत असेल हे मला माहिती आहे. पण हे लाडके तू विसरू नकोस. थोरल्या महाराजांनी महाराष्ट्राच्या कपाळावर हिंदवी स्वराज्य नावाचा एक कुंकुम तिलक लावलेला आहे. महाराष्ट्राच्या कपाळावरचा हा पवित्र कुंकुम टिकवण्यासाठी तुझं कुंकू पुसलं गेलं तरी चालेल, तू विधवा झालीस तरी चालेल, पण महाराष्ट्र सदवा राहायला पाहिजे हे महाराजांनी त्या महाराणीला कळवलेलं. आणि म्हणून नाईलाजांनी एक ठराविक शेवटी आपलं बळ हे गड किल्ल्यामध्ये होतं, सह्याद्रीच्या घाटामध्ये होतं आणि हा शत्रू येऊन असा इकडे पठारावर थांबलेला होता. शेवटी माणूस जगतो कशासाठी हो? पराक्रम करतो कशासाठी हो? दिवसभर माणूस काम कशासाठी करतो? तर घरी गेल्यावर आपल्या पत्नीशी 4 प्रेमाच्या गोष्टी करता याव्यात. आजोबा झाला तर नातवंड आपल्या मांडीवर खेळावं हे आपलं स्वप्न असतं. आणि त्यामुळं ज्या वेळेला मुलं आणि स्त्रिया धोक्यात येतात त्यावेळेला जगातले मोठे मोठे पाषाण खडक सुद्धा वितळतात त्यांचे प्राण वाचवण्यासाठी. आणि इथंच औरंगजेबाला दुसरा हिडाव खेळायचा होता. त्याला माहिती होतं की गेली 8-9 वर्ष दुर्गाबाई माझ्या कैदेमध्ये आहे आणि संभाजी महाराजांना जी मुलगी झालेली होती राजकन्या, तिचं नाव कमळच्या असं मी ठेवलेलं आहे. इतिहासात नाव ते उपलब्ध नाही, मी खूप प्रयत्न केला पण कमळच्या देवीवरून कमळच्या ठेवलेलं आहे नाव मी.
तर ही कमळच्या होती, आणि ही कमळच्या आणि ही दुर्गा आणि ही रानवाक्का हे घरातले आपले आप्त सुखी आल्यावर हा संभाजी गडाबडा लोळेल आणि मला शरण येईल अशी औरंगजेबाची कल्पना होती. मला लेखक म्हणून घाम फुटला होता अनेकदा की मी लिहू कसं, मी हे सांगू कसं. कल्पना करा, रायगडचा राजा आहे जो 32 मनाच्या सिंहासनावर जन्मभर बसलेला आहे, बसतो आहे, जो कैद झालेला आहे. हा 32 मनाच्या सिंहासनावर बसणाऱ्या राजाची कन्या, राजकन्या आता 8-9 वर्षाची होईपर्यंत त्यानं तिला कधी पाहिलेली नाही. राजकन्येला राजानं पाहिलेलं नाही, राजाला राजकन्येनं पाहिलेलं नाही. आणि यांची भेट कशी घडवू हे लिहिताना माझी अगदी पाचावर धारण बसत होती. आणि ही ज्या वेळेला चौघे एकत्र आले त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, दुर्गाबाईंना विचारलं की आता काय करायचं. त्यावेळेला दुर्गादेवी म्हणाल्या, अशी तशी आता वैधव्याची सवय मला लागलेलीच आहे, मी विधवा झाले म्हणून तुम्ही परवा करू नका. त्यावेळेला संभाजी महाराजांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की औरंगजेबाकडून माझ्याकडं नेहमी दूत येतात आणि सांगतात की तुम्हाला पेशावरकडे किंवा अलाहाबाद किंवा आसामकडे कुठलीही मोठी गादी देऊ, तुम्हाला जहागिरी देऊ आणि उरलेला जन्म तुम्ही काढा. त्यावेळेला ह्या स्त्रिया म्हणाल्या, इकडे जन्म काढा, आपला महाराष्ट्र सोडून कुठे जायचं. आणि मग ह्या स्त्रियांनी सांगितलं, लेकीबाळींनी सांगितलं. मुलगी म्हणाली की बाबा, एकदा नव्हे 1000दा मरण आलं तरी चालेल, पण शत्रूला कदापि आपण शरण जायचं नाही. हे आपल्या सोके यांचे उद्गार शंभूराजांनी ऐकले. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये पुन्हा बळ आलं, हृदयामध्ये. आता ह्यांनी एकमेकांपासून दूर कसे झाले असतील. वेळ घडल्यावर दारावर दूत ओरडत होते की टाइम संपला किंवा वेळ संपली, अलग व्हा. आणि मग या चौघांनी एकमेकांचा निरोप कसा घेतला तर या चौघांनी एकमेकाला मिठ्या मारल्या आणि एकमेकांची अश्रू पीत या चौघांनी निरोप घेतलेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांची जी बहादूर गडावरून घाणेरडी मिरवणूक काढण्यात आली, त्याला जे उंटावर उलट बसवण्यात आलं, लाकडामध्ये त्यांचे पाय अडकवलेले होते, तिकडची रांडा पोरे त्यांच्या अंगावर दगड मारत होते आणि शेण मारत होते, अंडे मारत होते. त्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक मराठे मोगलांना जाऊन मिळालेले त्या पातशाही फौजेला संरक्षण देत होते. हा दुर्दैवाचा इतिहास आहे आणि हे खूप मोठं दुर्भाग्य आहे असं मला वाटतं. पुन्हा कवी कलश खूप बोलतोय म्हणून कवी कलशची जीभ कापली आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की येसूबाई दाद देत नाही. मराठ्यांचे कुठलेही किल्लेदार अलग पाडून बघितले, तेही दाद देत नाही. कोणी शरण येत नाही, कोणी किल्ला देत नाही, किल्ल्याच्या किल्ल्या मिळत नाही. मग त्याला ठेवून काय करायचं, मग करायचं काय. आणि आपली बेआबरू होते हे लक्षात आल्यावर औरंगजेबानं तो मृत्युंजय अमावस्येचा दिवस निवडला आणि भीमा नदीच्या काठी तुळापूरला, त्यावेळेला त्या ठिकाणी एक रणखांब होता, त्या रणखांबाला संभाजी महाराजांना बांधण्यात आलं. औरंगजेबाची एक पद्धत होती की त्याचे शिपाई हातामध्ये वाघनखे घालायचे आणि त्या वाघनख्यावरून डोकीच्या केसापासून कातडी अशी खाली ओढली जायची. त्यावेळेला ही शेवटच्या क्षणी संभाजी महाराजांना सांगण्यात आलं की अजून विचार करा, तुम्हाला पाहिजे तिथं जहागिरी मिळेल, परंतु तुम्ही शरण या. परंतु महाराज संभाजी महाराज काही शरण आले नाहीत, झुकले नाहीत, वाकले नाहीत. उलट महाराज जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा औरंगजेबाच्या तोंडावर थुकायचं सुद्धा धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग हे संपलं सारं म्हणून औरंगजेबाने निर्णय घेतला आणि त्यांची कातडी ओरबडून काढण्यात आली, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्यांचे तुकडे भीमा नदीच्या काठी असे फेकण्यात आले. औरंगजेबाने हुकूम होता कुणी जर त्या तुकड्याने हात लावला, त्या मांसाला हात लावला तर तुम्हाला ठार मारू. हा इतिहास आहे. त्या सायंकाळी संभाजी महाराजांना कत्ल करून ज्यावेळेला औरंगजेब असा चालत नदीची दरड चढून वर आला, त्यावेळेला त्याची शहजादी जिन्नतुनिसा, असद खान आणि इतर त्याचे सगळे सरदार दरकदार धावत आले. म्हणाले, चला तिकडे तंबूर ताशे वाजतायत. औरंगजेब म्हणाला, कशासाठी. ते म्हणाले, अलगपणा तुम्ही विसरला की काय.
जगातला तुमचा सर्वात शत्रू ठार झालेला आहे मोठा, आणि हा शत्रू ठार होईपर्यंत डोईला किंवा घालणार नाही अशी तुम्ही प्रतिज्ञा केली होती. तुमची प्रतिज्ञा सार्थकी झालेली आहे. आम्ही कल्याणच्या बाजारातून जाऊन 4 कोटीचा हिऱ्या मार्गाचा राजमुकुट आणलेला आहे आणि तुम्हाला घालायचा आहे आणि तुमचा सत्कार करायचा आहे. त्यावेळेला थकलेला औरंगजेब म्हणाला, बेटानो आता कसला माझा सन्मान करता आणि कसला सत्कार करता? जिसने कत्ल किया, जिसने कत्ल किया वो तो मर गया, लेकिन जिसका कत्ल किया वो तो अमर हो गया. म्हणजे खऱ्या अर्थी एवढ्या सुंदर शब्दामध्ये या रेड्यानी वेद बोलावा तसा हा वेद या औरंगजेबाने बोललेला आहे. हा एक मला तिकडच्या गाण्यामध्ये सापडलेला आहे. म्हणूनच मला सांगायचं आहे की मित्रांनो, त्या महाराष्ट्राचं राजकारण करताना, समाजकारण या देशाचा विचार करताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या राष्ट्रासाठी जगायचं कसं हे शिवचरित्र वाचून तुम्ही ठरवा आणि या राष्ट्रासाठी मरायचं कसं याचा वस्तुपाठ तुम्ही संभाजी राजांकडून शिका. छत्रपती संभाजी आणि शिवाजी राजे हे खऱ्या अर्थी आमच्या आभाळातले, नभांगणातले चंद्रसूर्य आहेत आणि आपल्या अनेक तारखा माता येसुबाई सारख्या असतील, दुर्गाबाई सारख्या असतील, कमळजा सारख्या, यांनी हा महाराष्ट्र जगवलेला आहे आणि टिकवलेला आहे, घडवलेला आहे. आणि हा महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. माझ्यासारख्या एका शेतकरी पुत्राला या महापुत्राची गाथा सांगण्याचं भाग्य मला लाभलं. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या मला सांगता येणार नाही. त्या तुम्ही मूळ कादंबरीमध्ये वाचा आणि त्या वाचल्यानंतर तुम्हाला कळतील. मला फक्त शेवटी एकच मिनिट तुमच्यासाठी मला घ्यायचं आहे की काही वर्षापूर्वी मी प्रांत होतो याला ठाण्याला आणि तिथून माझी रायगडला बदली झाली. कल्याणवरून एक पत्र आलं कोर्टाचं. त्या कोर्टामध्ये समन्स आलेलं होतं की तुम्ही या. मी समन्स बघितलं, एकदम किरकोळ प्रकार होता. काय समन्स होतं? मी प्रांत असताना एका तलाट्याला सस्पेंड केलं होतं आणि त्याच्याबद्दल माझी साक्ष पाहिजे होती. मी वकील पाठवला, न्यायाधीशानं कळवलं की मला याची काही गरज नाही, मी जे केलेलं होतं ते असा असा अहवाल आहे. 2 तारखेला परत नोटीस आली, मी गेलो नाही. 3 तारखेला खरखरीत नोटीस आली की या तारखेला या तलाठ्याची केस ठेवलेली आहे, जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला अटक वॉरंट काढण्यात येईल. म्हटलं न्यायाधीश महाराज फारच कडक आहे. म्हणून मी गेलो आणि उभा राहिलो साक्षीदाराच्या पिंजऱ्यात. आपलं नाव विश्वास मैपती पाटील का? मी म्हटलं होय. आपण ठाण्याला उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी होता काय? होय. हा फलाना फलाना या तलाट्याला तुम्ही सस्पेंड केलं काय? होय. पण आता कुठली कादंबरी लिहितात? मग माझ्या लक्षात आलं की न्यायाधीशाने मला का बोलवलेलं आहे. मी माझी साक्ष संपवून पळायच्या बेतात होतो. एवढ्यात त्या शिपाई आला तिथला कोर्टाचा बेलीस आणि त्याला सांगितलं साहेब पळायची घाई करू नका. न्यायाधीश महाराजांनी दुपारचा डबा तुमचा इथे घेऊन आलेले आहेत आणि तुमच्यासोबत त्यांना जेवण करायचं आहे. आणि मग त्यांनी माझ्यासमोर जेवण घेतलं आणि ते म्हणाले, अहो माझी रिटायरमेंट जवळ आली, मी वराडातला आहे, पुन्हा तुमची भेट होईल न होईल, तुमचं नाव तुम्ही तेच आहात हे मला कळलं आणि म्हणून माझ्या अधिकाराचा मी वापर केला. या निमित्ताने मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की खुद्द न्याय देवता सुद्धा मी पुढं काय लिहिणार आहे याकडे बारीक नजर ठेवून असेल तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा याहून उत्तम अशा कलाकृती लिहिण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे, करेन. त्यासाठी तुम्हा सर्वांचे असे भरभरून आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. यावर व्याख्यान झाले. यासाठी उपस्थित सर्व बँकेचे सभासद, खातेदार, सर्व संचालक यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी विश्वास पाटलांनी जे आपल्याला पूर्ण इतिहास जागा केला त्यानिमित्त त्यांचेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.